महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनलवर भटकंती विथ स्वप्नीलमध्ये. मी स्वप्नील आणि आजची थोडीशी भटकंती आपली वैशिष्ट्यपूर्व असणार आहे. आज आपण एक असं ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाणी आलो आहोत. त्याचं नाव आहे करेपठार. करेपठार हे खंडोबारायांचं मूळ देवस्थान समजलं जातं. आपण जेजुरीमध्येच आहोत. जेजुरीचा मेन गड आहे, म्हणजे जे मेन मंदिर आहे त्याच्या 1 ते 1.5 किलोमीटर अलीकडे हे करेपठार म्हणून स्थान आहे. असं म्हणतात की पहिल्यांदा देव जे अवतरले ते इथेच, आणि इथून मग नंतर जेजुरी गडावर गेलेत. तर चला आजची भटकंती आपण सुरू करूया आणि मार्गस्थ होऊया करेपठारकडे. पुण्यापासून करेपठार साधारण 50 ते 55 किलोमीटर अंतरावर आहे. रस्ता चांगला आहे, त्यामुळे आपल्या वाहनाने किंवा बसने ते सहज पोहोचता येते. सुरुवातीलाच तुम्हाला पार्किंग जवळ काही हॉटेल्स, दुकानं दिसतील. इथून सुरुवात होती. भाविकांनी आणि पर्यटकांनी एक नोंद घ्यावी. आपल्याला पार्किंगपासून वर गडावर पायरी मार्गाने जाता येणार आहे. गाडी वरपर्यंत जात नाही, त्यामुळे थोडीशी तयारी ठेवा. एक साधारणतः तास दीड तास चालण्याची. करेपठारची चढाई काही फार कठीण नाही आहे, पण एक साधारणतः 750 ते 800 पायऱ्या आहेत. आता आपण आहोत पहिल्या पायरीजवळ. चला आपली भटकंती आता सुरू करूया. या बाजूला एक छोटी मूर्ती आहे आणि इकडे एक छानसं भगवान शंकराची मूर्ती केलेली आहे. मित्रांनो, करेपठार हे केवळ पर्यटन स्थळ नाही, तर इतिहास आणि श्रद्धेचं केंद्र आहे. असे मानले जाते की खंडोबा महाराजांनी मणी आणि मल्ल या राक्षसांचा वध याच परिसरात केला होता. खंडोबा हे महाराष्ट्र कर्नाटकातील लाखो भाविकांचे कुलदैवत आहे. दरवर्षी येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. करेपठारला खंडोबाचे मूळ स्थान मानले जाते, तर जेजुरी गड हे त्यांचे प्रसिद्ध मंदिर आहे. या परिसरात अनेक ऐतिहासिक वास्तू, प्राचीन अवशेष, धार्मिक स्थळे तुम्हाला पाहायला मिळतील. चंपाषष्ठी, सोमवती अमावस्या, चैत्र पौर्णिमा, दसरा हे येथील प्रमुख उत्सव आहेत. अनेक ठिकाणी असे सावलीसाठी छत केलेले आहेत. सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू असल्यामुळे हे बरं पडत आहे. येणाऱ्या भाविकांना त्रास होऊ नये यासाठी केलेली ही छान सोय आहे. आणखीन एक द्वार. त्या बाजूला आपण पार्किंग केलंय. वाव. समोरच्या डोंगरावरनं तुम्हाला जेजुरीकडे दिसत असेल. इथून ही वरती अशी पायवाट दिलेली. छान संदेश इथे दिलेला आहे. वृक्षारोपण करणे ही काय अशी गरज आहे. खरं तर हे संवर्धनासाठी काम चालू आहे. नवीन पायऱ्या ज्या आपण पाहतो त्या अशाच प्रमाणे एक एक दगड घेऊन लावण्यात आलेले आहेत. कामं चालू आहेत. संपूर्ण मार्ग हा नवीन पायऱ्यापासूनच. समुद्रसपाटीपासून साधारणतः 718 मीटर म्हणजेच 2356 फूट उंचीवरती
कडेपठार आहे आणि पायथ्यापासून म्हणाल तर 244 मीटर म्हणजे साधारण 800 फूट उंची आहे. जवळपास निम्म्याच्या वर टप्पा पूर्ण झाला. चांगलीच दमणूक होती आहे. पण हीच मजा असते ट्रेकिंगची. बऱ्याचशा नवीन पायऱ्या लावल्यात, काही जुन्या आहेत. कामं चालू आहे तिथे. शासनामार्फत निधी आलेला आहे. लवकरच म्हणे इथे तर रोपवे होणार आहे जेजुरी आणि कडेपठारला. पण हे जे चालत वरती जाऊन देवदर्शन घ्यायची जी मजा आहे ना, ती मजाच वेगळी. काय म्हणतो पब्लिक, बरोबर ना? चांगलाच घामाघूम झालोय. तर आता ऑलमोस्ट शेवटचा टप्पा जवळ आलाय. बऱ्यापैकी थकवा गेलाय पायांचा. जे खडतर चढ होता तो मागे गेलेला आहे. आता एक 5-10 मिनिटात आपण मंदिराच्या आवारातच पोहोचू. चला पुढची दृश्य तुम्हाला दाखवतो तिथे गेल्यावर. बाळाचं मंदिर अत्यंत सुंदर आणि सुबक अशी बाळाचं मंदिर. त्या बाजूला तुम्ही पाहताय मेंढरे, एक छोटस शिवलिंग सुद्धा आहे. कडेपठारचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे येथून दिसणारे विहंगम दृश्य. चारही बाजूंनी पसरलेल्या डोंगर रांगा, शेती, दूरवर दिसणारे जेजुरी शहर. हा नजारा अविस्मरणीय. उजव्या बाजूला जी तुम्ही वाट पाहताय ती थेट जेजुरी गडापर्यंत जाते. पावसाळ्यात तर हा संपूर्ण परिसर हिरवाईने नटलेला असतो. फोटोग्राफी, ड्रोन शॉट्स आणि निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण म्हणजे स्वर्गच आहे. या बाजूला तुम्हाला पुरंदर किल्ला दिसेल. जर तुम्हाला शहराच्या गोंगाटापासून दूर शांत वेळ घालवायचा असेल तर कडेपठार हा उत्तम पर्याय आहे. तर चला आता आपण मंदिराच्या दिशेला जाऊया. मुख्य प्रवेशद्वार आहे. आता इथून समोर गेलो काही अंतरावरच मंदिर आहे. चला जाऊया आपण. आता आपण वीरभद्र मंदिराच्या इथे आलो. मणी आणि मल्लाचं जे युद्ध सुरू झालं होतं त्या सुरुवातीच्या वेळेस महत्त्वपूर्ण जो वेढा फोडला गेला होता तो ह्या वीरभद्र अवतारानेच. हे देखील शंकराचंच एक स्वरूप आहे. आजूबाजूला पहा किती विहंगम दृश्य. त्या रस्त्याने आपण आलो होतो. सगळे डोंगर आहे. धुक्यामध्ये पुरंदर किल्ला हा तुम्हाला दिसत असेल. पुरंदर किल्ला. आता आपण मुख्य मंदिराकडे जाऊया. जाताना काही छोटी मोठी मंदिर आहेत तीही पाहूया. रामाचं एक मंदिर आहे अत्यंत देखणी आणि सुरेख. छोट्याशा पण राम, लक्ष्मण आणि सीतेच्या मूर्त्या खूप सुंदर आहेत. तेही पाहूया. पुढे नागेश्वराचं आहे. असं म्हणतात की महाराष्ट्र भूमी ही नाग लोकांची होती. नाग लोक राहिला होते तेव्हा सर्व जुन्या ज्या मूर्त्या तुम्ही पाहाल तर ह्या नागदेवतांच्याच तुम्हाला दिसतील. संपूर्ण महाराष्ट्रात कानाकोपऱ्यामध्ये तुम्हाला नागदेवतांची मंदिरं दिसतील. कुठलंही छोटं मोठं शहर असू दे, गावखेडा असू दे, तिथे तुम्हाला नागदेवता ही दिसेलच. इथे काही छोटी मंदिर आहेत.
मम्मी याला नाहीच आहे. आज थोड्या वेळापूर्वी जे तुम्हाला सांगितलं नागदेवताचं मंदिर आहे. एक अत्यंत सुंदर आणि देखणी अशी हनुमानाची मूर्ती आहे बघा इकडे. जिथे जिथे हनुमान तिथे तिथे श्रीराम, जिथे जिथे भगवान श्रीराम तिथे तिथे हनुमान. हे एक अद्वितीय असं सूत्र आहे. छोटं पण अत्यंत सुरेख असं रामाचं मंदिर आहे. प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांची मूर्ती आहे. त्याच्या पादुका आहे. छोटासा गणपतीचंही शिल्प इथं कोरलेलं आहे. गणेशभट्टी आहे. एक शिलालेख आहे हा, जो मोडी लिपीमध्ये बरेचशी अक्षरं याची पुसली गेली. भाविकांना एक विनंती आहे की तुम्ही इथे आलात शिलालेख नक्की बघा, पण त्याला स्पर्श करू नका. कारण काय होतं, स्पर्शकरण करून ही अक्षरांची झीज झालेली आहे. आतमध्ये पहा तुम्ही किती सुंदर मूर्ती. श्रीरामचंद्र की देवाच्या 4 मूर्त्या, तेल वाहण्यासाठी म्हणतात त्याला. मस्त वाटतं इथे सावलीत आल्यावरती. आता आपण मंदिराच्या दिशेने जाऊया. इथे देखील एक छोटं मंदिर आहे. बघूया कशाचं मंदिर आहे. हे मुख्य मंदिर आहे करीपठारचं. खंडोबाचं मुख्य ठाण जेजुरी हा नवीन गड म्हणला जातो. हे एक्झिट आहे. कार्यालय, ग्रंथ देखील. तिथे एक असं मंदिर मंडप आहे. तेल वाहण्याची एक प्रथा आहे. आता इथून आपण मंदिराच्या मुख्य मंदिरात आता आपण इथून प्रवेश करतो. जेजुरीसारखंच मंदिर आहे, पण हे पहिलं पुरातन मंदिर. छान लक्ष
काम केलेलं दिसतंय इथे. प्रत्येक मंदिरात जसं असतं तसं विजय आणि विजयाची मूर्ती आहे. येथील शांत वातावरण, थंड वारा, विस्तीर्ण डोंगर रांगा मनाला प्रसन्न करतात. इथे असलेले खंडोबा मंदिर साधे असले तरी त्याला खूप मोठे धार्मिक महत्त्व आहे. खंडोबा देवाचरणी प्रार्थना करून आपण पुढील भटकंती सुरू करूया. येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट. अजूनही इथे काही शिल्प काही मूर्त्या आहेत. या बाजूला दत्त मंदिर दिसतं. पालखी आहे. दसऱ्याच्या दिवशी आणि सोबत अमावस्येला याच पालख्यांमध्ये देवाच्या मूर्त्या ठेवण्यात येतात. हे दगडी रांजण दिसतंय. असंच रांजण तुम्हाला सातवाहन काळातलं नाणेघाट येथे बघायला मिळतं बघा. ही एक खंडोबाची मूर्ती आहे. देवीचं मंदिर आहे. खंडोबाचीच मूर्ती आहे इथे. स्वामी समर्थांचं मंदिर आहे इथे. श्री स्वामी समर्थ.
या बाजूला अजून एक मंदिर आहे. जसं जेजुरीवरती पंचलिंग आहे तसं इथे देखील आहे. चला आज जाऊन आपण दर्शन घेऊया त्याचं. छोटा हॉल केलेला दिसतो इथे कार्यक्रमासाठी. ज्यांना जुनी माहिती ते लोकच येणार इकडे. इथून का म्हणून घोडे उड्डाण नाव आहे का? इथे खाली तुम्हाला दिसलं असं घोड्याच्या टापाचे वण आहे बघा इकडे. बारकाईने पाहिलं इथेच ना बाबा, बरोबर ना? हे काही दिसतात नाही इथे. खाली उतरलं तर नाही चालत का? चालत ना हळूच तिथे पण आहेत बघा. केवढा पाऊल हे असे फक्त 2 ठिकाणीच बघायला मिळतं. एक तुम्हाला इथं जेजुरीत आणि दुसरं कुठं वीरच्या म्हस्कोबाच्या इथं. इथे बघा तुम्हाला घोड्याची टापाची पावले दिसते इथे. इथे घोड्याची पावलं दिसतात बघा. आणि काही त्या बाजूला सुद्धा आहेत खडकावरती. त्यामुळे या ठिकाणाला घोडे उड्डाण म्हणतात. असं म्हणतात की इथे खंडोबा आणि त्यांचा घोडा आला होता आणि इथून उडी घेतली होती मणिमल्लाच्या युद्धासाठी. मित्रांनो, मस्त दर्शन झालं. एवढं छान दर्शन होईल असं वाटलं नव्हतं. आज शनिवार आहे, थोडीशी गर्दी होती पण एवढी नाही. ज्या प्रमाणामध्ये जेजुरी नवीन गडावरती असते तिथं किमान तुम्हाला अर्धा पाऊण तास तरी तुमचा दर्शन बारीमध्ये जातो. तिथे 2 मिनटात आत गेलो, दर्शन घेतलं, आलो. छान वाटलं, अगदी प्रसन्न. तुम्हाला कसं वाटलं खंडोबाचं मूळ स्थान नक्की कमेंटमध्ये सांगा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक्स देतो, त्यामध्ये तुम्ही ज्योतिबाची यात्रा, त्याचबरोबर जेजुरीचा जो नवीन गड आहे जेजुरी गड, त्याचाही व्हिडिओ पहा. आणि इतर मंदिराचे सुद्धा लिंक्स मी त्यामध्ये देतो आहे. तर नक्की सांगा कसे वाटलं व्हिडिओ, आणि ते व्हिडिओ देखील पहा आणि त्यावरती कमेंट करून सांगा कसे वाटले व्हिडिओ. नुकताच आपण लाखो व्ह्यूजचा टप्पा पार केलेला आहे. मी आशा करतो हा व्हिडिओ देखील तुम्हाला आवडेल. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांना, सर्व मित्रपरिवारा, आणि नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला. लवकरच नवीन ठिकाण घेऊन भेटायला येऊ. तुम्ही देखील सुचवा की तुम्हाला कोणतं ठिकाण पाहायला आवडेल. अनेक मंदिरं, किल्ले आपण कवर केलेले आहेत. अजून एखादं कुठलं ठिकाण तुम्ही सुचवलं तर नक्कीच मी त्याचाही ब्लॉग करेल. तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कुठलं पुढचं ठिकाण पाहायला आवडेल. जर तुम्ही येथे येण्याचा विचार करत असाल तर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ हा पावसाळा आणि हिवाळा आहे. सकाळी किंवा संध्याकाळी भेट दिल्यास अधिक सुंदर दृश्य पाहायला मिळतात.
पिण्याचे पाणी आणि काही खाण्याचे पदार्थ सोबत ठेवा. परिसर स्वच्छ ठेवा, प्लास्टिक कचरा टाकू नका आणि सर्वात महत्त्वाचे मंदिर परिसराचे पावित्र्य राखा. पूजेचं सामान, हॉटेलवाल्याचं सामान सगळं गँगच्या गँग आली सगळी. आता ते रोजचं ट्रेनिंग आहे त्यांना बरोबर तिथं. हा ते तिथंच थांबणार. ते काय दम लागतं नाही आला मी. ते पण काय आपल्याला दम लागतो त्याला तिथे काय आलाय त्यानं बघायचं नसतं हे कशी करते म्हणून त्यांच्या संग ते सोडलं. कुठल्या गावात तुमचं? ऊन चढलं चांगलाच. आता जवळपास 12 वाजत आलेत. गड उतरताना काय वाटत नाही आहे, पण चढताना बापरे 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 पायऱ्या चांगला दमछाक झाला. अंदाजे मला वाटतं 700-800 पायऱ्या आहेत इथे. जेजुरीची उंची कमी आहे यापेक्षा. हे असं सावलीचं स्पॉट आल्यावर बरं वाटतंय. तर मित्रांनो, आता आलो आहे मी पायथ्यापाशी. आता आपला परतीचा प्रवास सुरू होईल. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लाखोच्या घरात व्ह्यूज आहेत, पण सबस्क्रायबर्स आपले त्या प्रमाणात नाही आहेत. तर विनंती करतो एक मराठी यूट्यूबर तुम्हाला, जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करावं. थँक्यू.